तर गाईच पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण आलेलो आहोत पार्कमध्ये, तुम्ही पाहू शकता मागे। आणि आज आपण जाणार आहेत फिरायला आतमध्ये। तर बघूया आपण आतमध्ये आपल्याला कोण कोण भेटणार आहे ते बघूच आपण। माझ्यासोबत दोन मित्र आलेले आहेत, प्रथमेश आणि जितू। तेही आज आपल्याला सपोर्ट करणार आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी। तर आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये। आता आपण पोहोचलेलो आहोत गेटच्या समोर, तुम्हाला दिसत असेल। आतमध्ये एंट्री केल्यावर समोरच कंपाऊंड आणि त्याच्या पलीकडे तलाव आहे। पण उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे त्यात पाणी कमी प्रमाणात आहे। तुम्ही पाहू शकता तर पाणी नाहीच आहे, तसं म्हणायला गेले तर पाणी नाहीच आहे आतमध्ये, खूप कमी प्रमाणात पाणी आहे तिथे। पण जर तुम्ही पावसाळ्याचे जर आला तर इथं मोठ्या प्रमाणात पाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि इथली जागाही तुम्हाला हिरवीगार आणि स्वच्छ पाण्याने धुवून जाते, तशी जागा खूप चांगली आहे इथे बसायला। संध्याकाळी तर फॅमिली येतात इथे फिरण्यासाठी, आणि दुपारी तर कोण नसतं शक्यतो जास्त करून। आम्ही इथे असंच आलो होतो, त्यामुळे विचार केला की एक फेरी मारून जावं। माझ्यासोबत दोन मित्रही आलेले आहेत, समोर तुम्हाला दिसत असेल। तर असंच आम्ही ठरवलं का आज व्हिडिओ करू। आणि तिथे पाण्यामध्ये काही मासे पण आहेत असं दिसत होते लांबूनच। तर बघा तुम्ही कशी छानशी जागा आहे, तुम्ही येऊ शकता इथे फिरायला, पण जर प्लॅनिंग चांगली असेल तर। आत्ता आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये, तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे, कुलस्वामिनीचं मंदिर आहे। बागेश्वरी माता नाव आहे मंदिराचं। तुम्ही पाहू शकता छानशी मूर्ती आहे समोर। इथले वातावरणही असं थंड आहे। मंदिराच्या आतला गाभारा तुम्हाला दिसतच असेल, या नक्कीच भेट द्या। संध्याकाळी खूप गर्दी असते इथे मंदिरात पाया पडण्यासाठी, आणि मंदिराचा परिसरही खूप चांगला आहे। तुम्ही पाहू शकता वर नाव। तर आपण पाहू शकता आता आपण आलेलो आहोत काल्यामुंगीच्या इथे। तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे जाण्यासाठी खालती रस्ता आहे, पण आता आपण सध्या इकडे जाणार आहोत दुसऱ्या साईडला। तिथे काहीतरी पार्कसाठी मुलं खेळत आहेत तिथे। इथेच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उपयुक्त जागा आहे। आत्ता तरी सध्या कोणी इथे दिसत नाही आहे। तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता, नवीनच हत्तींचे स्टॅच्यू आणलेले आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे कसं विशाल काय हत्ती आहेत, आणि इथे टेंगू आहे। इथं आमचा जितू निरीक्षण करत आहे, चार्टमध्ये कोणकोणते प्राणी इथे आहेत त्यांचं निरीक्षण चालू आहे सध्या तरी। तुम्ही झाडं पाहत असाल तर हीच झाडं इथे लावलेली आहेत, पण पाण्याच्या कमतरतेमुळे ती थोडी कमी झालेली आहेत। तुम्ही त्यांचे बोर्ड पाहू शकता, लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी। अशा प्रकारे आतमध्ये झाडं त्यांनी आहेत। पाईपलाईनचा कनेक्शन आहे, पण त्यामध्ये सध्या पाणी नाही असं वाटतंय मला तरी। पुढे निरीक्षण चालूच आहे आपलं, काय होतंय ते आपण बघू। आज आपण पूर्ण हा एरिया फिरून घेणार आहोत आणि पाहणार आहोत कशा प्रकारचं नियोजन आहे इथे। पार्कमध्ये काही मुलांनी बैल आणलं होतं फिरण्यासाठी, त्यांना पण एक्सरसाइजची आवश्यकता असते। तर ते एवढे जर पळत होते की मला पण पाहून भीतीच वाटली। असा विचार आला का अंगावर धावतात की काय। फायनल ते गेले त्यांच्या घरी, आपण तर मित्रांनो हत्ती पाहून झाले आपले, आणि बैल पण पाहून झालेले आहेत। आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या रस्त्याकडे। इकडे एक लास्ट रस्ता राहिलेला आहे, तिकडे आपण आता जाणार आहोत। तर बघूया आपण पुढे कोण भेटतो का आपल्याला, समजेलच आपल्याला। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर सर्वात जास्त तर इथे बांबूची झाडं दिसत आहेत, तुम्हाला दिसत असेल। माझ्या आताही आजूबाजूला खूपच मोठी मोठी बांबूची झाडं आहेत। तर मित्रांनो 2 राऊंड झाले नाही तर याला कंटाळा आलेला आहे, जयेशला कंटाळा आलेला आहे। तर याला कसं फिरायला घेऊन जाणार कुठे, खूप कमतरता आहे त्याच्यामध्ये। तो पूर्ण दिवस घरामध्ये बसलेला असतो, त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये अशक्तपणा आलेला आहे। नाईट करून आलेला आहे तो कंपनीमधून।
त्यामुळे जेवणही त्याने नीट केलेलं नाही आहे. पण फिरण्याची जिद्दही त्याच्या मनामध्ये आहे, त्यामुळे तो आलेला आहे. तुम्ही बघू शकता, त्याला घाम देखील फुटलेला आहे. तर मित्रांनो, आता आपलं सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आपण घरी निघालेलो आहोत जायला. सगळं आपला व्हिडिओज बनवून झालेले आहेत आणि आता आपण घरी जाणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.